हो सगळ्यांचं स्वागत. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात आणि 5वी नवोदयची ही झिंगालाला सिरीज. 5वी नवोदयची आपली बॅच आहे रात्री 8:45 ते 9:15. ठीक आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती देतो किंवा प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा, बॅचमध्ये जॉईन व्हा. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होणे. आता पाण्याचे वाफेत रूपांतर होणे ह्याला म्हणायचं बाष्पीभवन, इव्हॉपरेशन. बाष्पीभवन बघा, पाण्याची वाफ होती. आपण जर पाणी तापिलेल्या पाण्याची सुद्धा वाफ होती, ह्याला म्हणायचं बाष्पीभवन. पावसाचे पाणी जमिनीत झिरपून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर ह्याला काय म्हणतात, पावसाचं पाणी, रेन वॉटर. त्या नावातच आहे पावसाचं पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग. जलसंधारण. सांद्रीभवनाच्या प्रक्रियेमुळे हवेत पाण्याचे थेंब आणि धुलीकण पाणी बघा, हवेत पाण्याचे थेंब आणि धुलीकण एकत्र येऊन ढग बनतात, आहे ना. बघा, पाण्याचे थेंब आणि जर धुळीतले कण आली एकत्र की त्याला काय म्हणायचं, ढग म्हणायचं. वनस्पतीच्या पानावरील पर्णरंध्र म्हणजे पानाचे जे पर्ण म्हणजे पानाचे जे छिद्र असतात त्याच्यातून अतिरिक्त पाणी वाफेच्या रूपात हवेत सोडण्याच्या क्रियेला काय म्हणतात, तर बाष्पोत्सर्जन. काय म्हणतात, तर ट्रान्सपिरेशन. काय म्हणतात, ट्रान्सपिरेशन. बघा, वनस्पतीतील पानं असतात, हे पान असते वनस्पतीतलं आणि त्याच्यात छिद्र असतात थोडे, त्याच्यातून अतिरिक्त पाणी वाफेच्या रूपात सोडणं त्याला म्हणतात बाष्प. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात बाबा, निळं डोंगर आहे? नाही. हवेचा रंग निळा आहे? नाही. पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्यानं व्यापलेला आहे. आता पाणी कसं दिसतं, या सगळं पाण्याला जर बघितलं थोडं निळत दिसतंय की बघा. पिण्याचे पाणी, दूषित पाणी पिल्यामुळं कोणता आजार होतं, या कावीळ आणि हागवण. कावीळ आणि हागवण. बरं, शेतीमध्ये पाण्याच्या मुळाशी थेट थेंब पाणी साचून 70% बचत केलेली पद्धत कोणती? बघा, शेतीमध्ये पाण्याच्या मुळाशी आहे ना, थेंब आता पाणी देऊन, आता काय करायचं बरं, थेंब पाणी देऊन. ठिबक सिंचन तुम्ही बघितलं असेल, शेतीमध्ये अशा पाईप आतरतात आणि छोटे छिद्र पाडले जातात. 70% बचत होती ठिबक सिंचन. आणि दरवर्षी जागतिक जलदिन आपण 22 मार्चला साजरा करतात भाऊ. 22 मार्चला जागतिक जलदिन, वर्ल्ड वॉटर डे आहे ना, 22 मार्चला साजरा करतात. भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाते. भाऊ, पृथ्वीवरील उपलब्ध एकूण पाण्यापैकी मानवाला वापरासाठी पिण्यायोग्य गोड पाणी किती टक्के या पृथ्वीवर माणसाला जे गोड पाणी प्यायला किती टक्के पाणी आहे? 1% कमी पाणी आहे. बघा, या पृथ्वीवर 29% पाणी आहे आणि 71% जमीन आहे. पण या 29% पाण्यापैकी फक्त गोड पाणी किती आहे, पिण्यायोग्य पाणी 1% कमी. बाकी खारं पाणी हे अमक डमक सगळं आलं त्याच्यामध्ये. समुद्र आला सगळ्यात मोठा. हवेतील गरम वाफ थंड होऊन बघा, गरम वाफ असते ती थंड होऊन तिचं डबल पाण्यात रूपांतर होणं, याला काय म्हणायचं, तर सांद्रीभवन आहे ना, कंडेन्सेशन, सांद्रीभवन. आणि पाण्याची वाफ होणं त्याला म्हणायचं बाष्पीभवन. आणि वाफेचं पाणी होणं त्याला म्हणायचं सांद्रीभवन. टाकीत गाळ खाली बसण्यासाठी व पाणी स्वच्छ करण्यासाठी तुला माहिती आहे तुरटी वापरतो. आई पप्पा तुरटी टाकतात बघा त्याच्यामध्ये, पाणी गाळ खाली साचण्यासाठी. पावसाचं पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी डोंगराच्या उतार्यावर आखलेल्या चरांना काय म्हणतात, तर CCT आहे ना, सलग समपातळी चर. पावसाचं पाणी अडवून आणि ते जमिनीत मुरण्यासाठी जिरण्यासाठी डोंगराच्या उतारावर आखलेल्या चरांना सलग समपातळी चर म्हणतात. महाराष्ट्रात जलसंधारणासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा कोणत्या संस्थेतर्फे आयोजित केली होती? पाणी फाउंडेशन. एकजुटीनं पेटल रान, तुफान आलं या. पाणी फाउंडेशन. काळ्या भुईच्या भेटीला हे आबाळ आलं या. हे महासागरातील आणि समुद्रातील पाण्याचं मुख्य वैशिष्ट्य. महासागरातील आणि समुद्रातील पाणी कसं असते, तर खारट असते बाळा. कुठे या अत्यंत समुद्रातलं पाणी कसं असते, सलाईन खारट असते. बाळ हो, आपली 5वी नवोदयची बॅच आहे. रात्री 8:45 ते 9:15 तुला बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट कर. आठवड्यात 3 टेस्ट होतात.
आणि दररोजच्या दररोज अभ्यास येते, PDF येते आणि रेकॉर्डेड क्लास, लाईव्ह क्लासची लिंक येते. तुला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जातं आहे. या नंबरवर अत्यंत कमी फीसमध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी. आणि यावर्षीचा निकाल EVSवर आहे बाबा. गणित सगळ्यांना येतं आहे, गणित सोपं केलं आहे. चला, जलप्रदूषण रोखण्यासाठी कारखानदारांनी काय केलं पाहिजे? तर कारखाने बघा, सांडपाणी त्याचं लय असते, घाणचे घाण असते, शुद्ध केलं पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध, बघा पाण्याचा कारखाना जवळ असला तर खूप घाण वास येते. निसर्गातील पाण्याचा मुख्य आणि प्राथमिक स्रोत कोणता आहे? निसर्गातील सगळ्यात मेन पाणी कशात? आपल्याला शेतकऱ्यांना विहीर नाही, ज्याला बोर नाही, त्याला पाणी कशापासून मिळते? तर पावसापासून. ओढ्यावर आणि लहान नद्यावर पाण्याचा प्रवाह मंदावून जमिनीत जिरवण्यासाठी, बघा ओढ्यावर आणि लहान नद्यावर पाण्याचा प्रवाह थांबवून जमिनीत जिरवण्यासाठी बंधारे बांधले जातात. बघा, पाणी अडवलं जाते ओढ्यावर, लहान नद्यावर पाण्याचा प्रवाह थांबवून तिथं जमिनीत जिरवण्यासाठी बंधारे. लास्ट बटवन, दूषित पाणी साचलेल्या डबक्यामध्ये डासांची पैदा. आता डास जर झाले तर कोणता रोग होते? मलेरिया आणि डेंगू. डुम 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 चिक डुम चिक. पाणी अडवा, पाणी जिरवा हे प्रसिद्ध बोधवाक्य कशाशी आहे? तर रस्त्याची थोडी. पाणी अडवा म्हणल्यावर कशाची आहे? तर जलसंधारण, वॉटर कन्झर्वेशन. बाळवा, हा व्हिडिओ तुला आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर सगळ्या मित्रांना आणि सबस्क्राईब कर. आणि बॅच जॉईन करण्यासाठी तुला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट कर. आपली आजसुद्धा रात्री 7:45ला बॅच आहे बाळा. सगळ्यांनी रात्रीच्या बॅचला जॉईन व्हा. नवोदयला पात्र होतील अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. आणि आजच्या दिवशी इथंच थांबतो. आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु नावाचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून सुद्धा जॉईन होऊ शकतात ॲपमध्ये. आणि स्क्रीनशॉट ह्या नंबरवर पाठवू शकतात. ठीक आहे बाळा.